गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की या विश्वामध्ये या जीवनामध्ये या चार गोष्टी आहेत ना, त्या नेहमीच मनुष्याने साध्य केल्या पाहिजेत। या चार गोष्टी आहेत ना, त्या मनुष्याने आत्मसात केल्या ना तर बरेच काही साध्य होऊन जाईल। पण ह्या चार गोष्टी आहेत ना, त्या मनुष्य मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो। का करत असतो बरं? कारण त्याला कंटाळा येतो आणि हा कंटाळा आहे ना, तो पूर्ण दुनियेमध्ये पूर्ण विश्वामध्ये माणसाची किंमत कमी करत असतो। पण या चार गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। पहिली गोष्ट आहे ती मेहनत। बघा, मनुष्य आहे ना, बघा काही माणसं असतात अजिबात मेहनत करत नाहीत आणि मात्र पैशासाठी हापापलेली असतात। म्हणजे त्यांना पैसा हवा असतो पण मेहनतीचा पैसा त्यांना नको असतो। जो फुकट मिळणारा पैसा असतो ना, वाईट मार्गाने मिळणारा पैसा असतो, त्या पैशावर त्यांचा डोळा असतो। पण समर्थांनी सांगितलंच आहे ना की वाईट मार्गाने कमावलेलं धन असतं ना, ते मनुष्याच्या अधोगतीचं कारण बनत असतं। म्हणून प्रत्येकाने मेहनत करायला हवी, कारण मेहनत केली ना तरच धन मिळतं। नाहीतर वाईट मार्गाने कमवलेलं धन असतं ना, ते बघा भरपूर अशी लोक आहेत, भरपूर असे माऊली आहेत की बघा वाईट मार्गाने धन कमवत असतात। पण वाईट मार्गाने धन कमवून जर तुम्ही भक्ती मार्गामध्ये येत असाल ना तर तुम्हाला पुण्य कधीच मिळणार नाही। अगोदर आपण जे धन कमवतो ते वाईट मार्गाने धन कमवलं नाही पाहिजे, ते चांगल्या मार्गाने तुम्ही मेहनत कराल ना तर तुम्हाला भगवंत सुद्धा तुमच्यावर कृपा करेल। दुसरी गोष्ट आहे संयम। हा संयम आहे ना, मनुष्याला अतिश्रीमंत बनवत असतो। कारण का? बघा, श्रीमंतीचे दोन प्रकार आहेत। एक मनाची श्रीमंती, एक बाह्यरंगाची श्रीमंती, एक अंतरंगाची श्रीमंती। म्हणजे काय? पण मनुष्याने नक्की श्रीमंत बाह्यरंगामध्ये व्हावं की अंतरंगामध्ये व्हावं, यामध्ये सुद्धा मोठा प्रश्न आहे। कारण का? कारण हा मनुष्य आहे ना, बाह्यरंगाचा श्रीमंत व्हायला बघतो आणि अंतरंगाचा श्रीमंत होणं तो विसरून जातो। पण भगवंत सांगत आहेत, श्रीकृष्ण स्वारींना कोणता मनुष्य आवडतो बरं? जो अंतरंगाने श्रीमंत असावा। पण या क्षणिक सुखासाठी या बाह्य रंगामध्ये मनुष्य आहे ना, तो मिसळून जातो। पण अंतरंगाची श्रीमंती ज्या मनुष्याकडे असते ना, तो या भक्ती मार्गामध्ये टिकतो, 2 वेळची उपासना करतो। म्हणून समर्थांनी सांगितलेला आहे, हा संयम आहे ना, जो निरंतर प्रत्येक मनुष्याने ठेवला ना तर त्याला कामसुद्धा मिळतं आणि मनाला शांतता सुद्धा मिळते। आणि जेव्हा मनाला शांतता मिळते ना तेव्हा समाधान मिळत असतं। म्हणून संयम आहे ना, प्रत्येकानं प्रत्येकाच्या जीवनामध्ये राखला पाहिजे। बघा, जेव्हा संसारामध्ये हे नवरा बायकोची 2 चाकं असतात ना, बघा जिथे संयम साधला जात नाही तो संसारसुद्धा सुखाचा होत नाही। पण हा संयम नक्की साधावा कसा, हा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता नवरा बायकोचा जर विचार केला, पती पत्नीचा जर विचार केला ना तर नक्की कमीपणा घ्यावी कोणी, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। पण समर्थांनी सांगितलेलं आहे
जिथे वाद होत असेल ना तिथे प्रत्येकानं शांत राहावं. जर एकानं रागवलं ना तर दुसऱ्याने शांत राहायला हवं. पण इथे होतं काय, दोघं सुद्धा द्वेषाने भांडण करतात आणि भांडणाचं रौद्र रूप होतं ना तिथे कोण येतो बरं? जेव्हा तुम्ही भांडण करायला सुरुवात करताना तुमच्या अंतरात्म्यामध्ये रावणरूपी राक्षस घुसतो. आणि जिथे रावणरूपी राक्षस घुसतो ना बघा सर्व राज्याचा नायनाट होत असतो. म्हणजे काय, जेव्हा तुमच्या या अंतरात्म्यामध्ये जेव्हा रावणरूपी राक्षस घुसेल ना तेव्हा त्याचा विचार आहे ना एवढा क्रूर असतो, एवढा अहंकारी असतो ना, तो तुमच्या पूर्ण जनतेला त्याचा त्रास भोगावा लागतो, पूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास भोगावा लागतो. म्हणून या अंतरात्म्यामध्ये या रावणाला कधीच प्रवेश देऊ नका. म्हणून नवरा बायकोचं जर नातं टिकायचं असेल ना तर सर्व मंडळी, सर्व माऊली भक्ती मार्गामध्ये राहायला हवी, भक्ती मार्गामध्ये यायला हवी. आपल्या घरामध्ये अधिष्ठान यायला हवं. बघा इथे समर्थांनी सांगितलेलं आहे की आजचा हा मनुष्य आहे ना स्वतःच्या घरामध्ये अधिष्ठान असून सुद्धा वाईट कर्म करायला घाबरत नाही. बघा ही एवढी खेदाची बाब आहे ना. प्रत्येकानं लक्षात असू द्या की तुमच्या घरामध्ये अधिष्ठान आहे ना म्हणजे साक्षात परमेश्वर तुमच्या घरामध्ये वास्तव्याला आहे. आणि हे वास्तव्य आहे ना जर तुम्हाला टिकवून ठेवायचे असेल ना तर प्रत्येकानं उपासना करायला हवी. ज्या घरामध्ये अधिष्ठान असून जर उपासना होत नसेल ना तर त्याचे वाईट फळसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि हे वाईट फळ एवढं क्रूर असतं ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही. तुमची अधोगती कशी होत जाईल ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणजेच काय, म्हणजेच ज्यांच्या घरामध्ये अधिष्ठान आहे त्यांनी हे नियम आहेत ना ते 100% पाळले पाहिजेत. कारण का, कारण तुम्ही सेवक आहात ना ते सेवकासारखं राहायला हवं. आपण नम्रतेने राहायला हवं. पण आपण जर दुसरा समोरचा व्यक्ती जर आपल्या घरामध्ये आला आपण मोठ्या मनाने जर सांगत असू ना माझ्या घरामध्ये अधिष्ठान आहे, या सर्व काही गोष्टींचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये विचार कुविचार करत असू ना तर त्या अधोगतीचं सुद्धा कारण आहे. कारण ज्यांच्या घरामध्ये अधिष्ठान आहे ना ती परमेश्वराने त्यांना एक नियम सांगितलेला आहे की आपलं बोलणं वागणं विचार आचार या सर्व गोष्टी आहेत ना त्या आपल्या कृतीतून लोकांना दिसायला पाहिजेत. पण आपण काय करतो, आपण वैखरी पुढे करतो. या वैखरी आपण खराब करत असतो आणि वैखरीमध्ये मोठेपणा सांगायला सुरुवात करतो. मी इथे जातो तिथे जातो, आमच्या घरामध्ये अधिष्ठान आहे. या सर्व गोष्टी असतात ना. ज्यानं विठ्ठल मात्रा घ्यावी त्यानं पथ्ये सांभाळावी. बघा असा हा अभंग आहे. आणि हा अभंग कशाला अनुसरून आहे बरं, म्हणजे ज्यानं देवाचं खाल्लं आहे ना आपण काही बनवलं होतं का की ते आपण अगोदरपासूनच बनवलेलं आहे आणि ते आपल्याला आता खायला भेटत आहे. ही सर्व कृपा आहे ना जे आपल्याला खायला चालतो ह्या सर्व गोष्टी कोणी दिल्या आहेत बरं, परमेश्वराने दिल्या आहेत ना. म्हणजे जर आपल्या घरामध्ये परमेश्वराच्या या ऊर्जेची या शक्तीची अधिष्ठान बसवलेला असेल तर आपल्याला हे नियमसुद्धा पाळायला हवे. पण मनुष्य असं करतो का, कधीच करत नाही. म्हणून ज्याच्या घरामध्ये अधिष्ठान आहे ना त्यानं संयम आहे ना तो नेहमी ठेवला पाहिजे. तुमच्या कृतीतून तुमच्या विचारातून सर्व योग्य मार्गावर दुसऱ्याने म्हणावं किती सुंदर मनुष्य आहे, किती सुंदर त्याचे विचार आहेत, किती सुंदर त्याचे आचरण आहे. खरंच त्याच्या घरामध्ये परमेश्वराचं वास्तव्य असेल असं आपल्याला कोणी म्हणतं का? बघा कधीतरी विचार करा. जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही ना, या मनाला चालना देत नाही, तोपर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळणार नाही. समर्थांनी पुढची गोष्ट सांगितलेली आहे ते म्हणजे गोडवा. या वैखरीमध्ये
या बोलण्यामध्ये माणसाचा गोडवा हवा, पण मनुष्याचा गोडवा आहे ना, बघा कुठे कुठे गहाण ठेवलेला आहे ना, त्यालाच कळत नाही. कारण तो आपल्या घरामध्ये सतत भांडण करत असतो. आपल्या पत्नीशी भांडण करतो, आपल्या पतीशी पत्नी भांडण करते. पण जर या वैखरीमध्ये गोडवा असेल ना, माणूस जोडण्याची कला असेल ना, तर जीवनामध्ये कधीच तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही. कारण श्रीकृष्ण स्वारींनी देखील सांगितलेलं आहे, या नात्यांना आहे ना खूप सुंदर आवाजाची, या चेहऱ्याची कधीच गरज नसते. बघा, आपला आवाज सुंदर असेल, आपला चेहरा सुंदर असते ना, पण या नात्यांना या आवाजाची आणि चेहऱ्याची कधीच गरज नव्हती आणि आयुष्यात नसणारसुद्धा आहे. पण ती गरज कोणाची असते बरं? ती असते सुंदर मनाची, अतूट विश्वासाची. जर ह्या गोष्टी मनुष्याने अंगीकारल्या ना, तर तुमच्या जीवनामध्ये गोडवा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पण मनुष्य स्वतःच्या धुंदीमध्ये असा वागायला लागतो ना, की त्याला फक्त पैसा हवा असतो. पैशाशिवाय त्याला काही दिसत नाही. बघा, जरूर तुमच्या आयुष्यामध्ये पैसा गरजेचाच आहे, पण कोणीतरी म्हटलंच आहे ना, की पैसा आहे ना, फक्त त्या पैशामध्ये आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतो. पण या अंतरात्म्याचं समाधान पूर्ण करण्यासाठी या चिंतनाची गरज असते, परमेश्वर नामाची गरज असते. आणि हा परमेश्वर आहे कुठे, हा मिळेल कुठे? तर समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला तुमच्या अंतरात्म्यामध्ये समाधान हवं असेल ना, तर या भक्ती मार्गामध्ये या. दर हप्त्याला 2-2.5 तास श्रवण करा. तुम्हाला जेवढं शक्य होईल ना, प्रत्येक कामामध्ये जेव्हा तुम्ही भगवंताचं चिंतन करून सुरुवात करताना, तेव्हा तुमची भक्तीही घडली जाते आणि पूर्ण दिवससुद्धा चांगला जातो. म्हणून समर्थांनी सांगितलेच आहे ना, या भक्तीमध्ये जर गोडवा असेल ना, तर तुमचं पूर्ण अंतःकरणामध्ये समाधान निर्माण होतं. पण जर या उलट जर तुमच्या जीवनामध्ये फक्त क्रूरता असेल, नुसती भांडणं असतील, तर तुमच्या आयुष्यामध्ये अधोगती व्हायलासुद्धा वेळ लागणार नाही. म्हणून ज्याप्रमाणे आपण रामायणामध्ये पाहिलं ना, की त्या रावणाकडं एवढी सोन्याची लंका होती, तरीसुद्धा त्याचा नाश झाला ना, आणि त्याच्या नाशाबरोबर सर्व लंकासुद्धा जळून खाक झाली ना. म्हणून त्याचा फायदा आहे का? म्हणून आपला भगवंत आहे ना, तो भगवंत म्हणजे एक राजा असतो आणि राजाची प्रजा असते ना, त्या राजावर अवलंबून असते. जर तो राजाचं मनाने बघा नष्ट झालेला असेल, मनाने हारलेला असेल, तर प्रजासुद्धा दुःखी असते. पण जर राजाच चांगला असेल ना, तर प्रजासुद्धा सुखी असते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपला राजाच एवढा मोठा आहे ना, तो पूर्ण विश्वाचा मालक आहे. आणि हा विश्वाचा मालक जर आपल्यासोबत आहे ना, तर आपल्याला घाबरायची गरज आहे का? अजिबात नाही. म्हणून जर तुम्हाला जिंकायचं असेल, तर या मुखामध्ये, या वैखरीमध्ये गोडवा हवा. कारण जेव्हा तुम्ही बोलले जाता ना, तेव्हा तुमची ओळखसुद्धा निर्माण होते. आणि जर ओळख आपली वाढवायची असेल ना, मग ती या विश्वामध्ये असो किंवा अंतरात्म्यामध्ये असो, तर गोडवा खूप महत्त्वाचा आहे. आता पुढे 4थी गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे आदर करणं. बघा, समर्थांनी ही गोष्ट 4थी आहे ना, हिला खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण दुसऱ्याचा आदर केला ना, तर स्वतःचं तर नाव नक्कीच होतं, पण आपल्या या बाहेरील जगातसुद्धा आपली किंमतसुद्धा वाढली जाते. म्हणजेच काय? म्हणजे आपण जर दुसऱ्याचा आदर केला ना, तर समोरूनसुद्धा आपल्याला आदर निर्माण होत असतो. आणि जेव्हा आपला आदर 4 माणसामध्ये होतो ना, तेव्हा आपल्या नावाचीसुद्धा कीर्ती होत असते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर समोरच्याला आपण हात जोडले ना, तर समोरचासुद्धा आपल्याला हात जोडत असतो. पण जर आपण समोरच्याला अतिशय घाणेरड्या नजरेनं पाहिलं, अतिशय वाईट वृत्तीनं पाहिलं,
तर समोरच्याकडून सुद्धा येणारी ती त्या निष्ठेची भावना आहे ना, ती भावना त्याच पद्धतीनं असेल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा मनुष्याचे 2 हात जोडले जातात ना, तेव्हा परमेश्वराचं स्वरूप निर्माण होत असतं. कारण बघा, जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो, असं कोणी आहे का हात न जोडता परमेश्वराचं दर्शन घेतो? असं कोणीच नसेल. कारण परमेश्वराचं दर्शन आहे ना, आपण मान झुकवून घेत असतो. आणि जर आपण एखादा मनुष्य बघा समोर दिसला, लगेच आपले हात जोडले जातात. म्हणजे काय? म्हणजे आपण त्या मनुष्यामध्ये परमेश्वराचं स्वरूप पाहत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला स्वतः मोठं व्हायचं असेल ना, तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार केला पाहिजे. पण आपण करतो का? फक्त स्वतःचा विचार करणारे हे लोक असतात ना, फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात. म्हणजे ते श्रीमंत नक्कीच होतात, पण ती श्रीमंती त्यांची जास्त काळ टिकते का? पण जे सगळ्यांचा विचार करतात, सगळ्यांना पुढे नेण्याचा विचार करतात ना, त्यांची प्रगती कायम होत असते आणि ते उच्च शिखरावर सुद्धा पोचतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना की बघा, या माणसाचा एक स्वभाव आहे, तो भावनिकसुद्धा लवकर होत असतो. आणि भावनिक जेव्हा होतो ना, तेव्हा समर्थांनी सांगितलेलं आहे की हे म्हणा, तू जास्त भावनिक होऊ नकोस. म्हणजे आयुष्यात इतकंसुद्धा भावनिक होऊ नको की स्वतःला एवढं दुःख निर्माण होईल ना, त्या दुःखातून तुला सावरणं कठीण जाऊ शकेल. पण आयुष्य आहे ना, इतकं पण कठोर करू नकोस की दुसऱ्यांना तुझ्यामुळं त्रास सहन करावा लागेल. म्हणजे काय? बघा, समर्थांनी मनुष्याला कसं राहावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा बघा, आपण महाभारतामध्ये सुद्धा पाहिलं असेल, जेव्हा अर्जुनाच्या समोर त्याचे सर्व नातेवाईक होते, सर्व परिवार युद्धासाठी उभा होता, तेव्हा अर्जुनसुद्धा भावनिक झाला होता. पण या विश्वाची दाता, या विश्वाचं स्वरूप श्रीकृष्ण स्वारी होते ना, बघा, त्यांनी धर्म समजवला का तुझा धर्म काय आहे, तुला नक्की आता काय करायला हवं. जेव्हा धर्म बुडत चाललेला असेल ना, तेव्हा दुसऱ्याचा विचार करणं तू सोडून दे. कारण तुझे ते नातेवाईक असून, तुझे ते कुटुंब असूनसुद्धा तुझ्याशी युद्ध करायला ते उभे टाकलेले आहेत. मग तू त्याचा विचार करणं सोडून दे. म्हणजे जी भगवद्गीता आहे ना, त्यामध्ये सर्व काही हे वर्णन केलेलं आहे. म्हणून मनुष्याला सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, भावनेच्या आहारी जाऊन आपलं लक्ष कधीच विसरू नका. तुम्हाला वेगवेगळी संकट निर्माण होतील, पण भावना ही गोष्ट अशी आहे ना की आपण स्वतःला विसरून जातो आणि लगेच आपण दुसऱ्याच्या जाळ्यामध्ये अडकतो. पण हे जर तुम्ही करत असाल ना, तर तुमची अधोगती नक्कीच होणार आहे. पण समर्थांनी या उलटसुद्धा सांगितलेलं आहे की आपण असतो ना की बघा, दुसऱ्याच्या जाळ्यामध्ये एवढा अडकत जातो, दुसऱ्यांचे विचार एवढे संपादन करत जातो ना की आपण कोण आहोत ना हे स्वतःला विचारू लागतो. आपण कोण आहोत तेच विसरून जातो. म्हणून आहे ना, मनुष्याने एवढंसुद्धा महाग होऊ नये की दुसरं म्हणू लागेल की बघा, हा एवढा मोठा मनुष्य आहे ना की याला आपण काहीच सांगता कामा नये. म्हणजे तुमचा संवाद जिथे तुटेल ना, तिथे तुम्ही युटर्न घेतला पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे आपण परमेश्वराची संवाद आहे ना, तो नेहमी नम्रपणाने ठेवला पाहिजे. म्हणून हा नम्रपणा आहे ना, तो मनुष्याच्या जीवनामध्ये कीर्ती, धन, संपत्ती निर्माण करत असतो. म्हणून आयुष्यात दुःख कितीही असलं ना, तरी त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे. कधी कोणाचं चांगलं करतानाही आलं ना, तरीसुद्धा चालेल, पण कधी कोणाचं वाईट कधीच करू नका. कारण का? कारण एखाद्या वेळी आहे ना, देव माफ करू शकतो, पण कर्म कधीच कोणाला माफ करत नाही. असं का बरं? कारण श्रीकृष्ण स्वारी, श्रीराम प्रभू बघा, प्रत्येक जन्मामध्ये बघा आपल्या आईवडिलांना त्याची आठवण करून देतात.
म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाला त्याच्या ज्याच्या कर्माचं फळ आहे ना ते नक्कीच मिळत असतो. मग तो राजा असो किंवा रंक असो किंवा दुसरा कुणीही असो, साक्षात देव जरी असेल ना तरीसुद्धा त्यांना कर्माचं फळ मिळत असतं. बघा, आपण ऐकलं सुद्धा असेल किंवा पाहिलं सुद्धा असेल. बघा, कंसाचा वध करून कंसाच्या कैदेत असलेले बघा श्रीकृष्ण स्वारींच्या आई वडील वासुदेव आणि देवकी यांना मुक्त करण्यासाठी श्रीकृष्ण स्वारी गेले. तेव्हा माता देवकीनं श्रीकृष्णाला विचारलं, हे कृष्णा, माझ्या प्रिय पुत्रा, तू स्वतः नारायण आहेस, श्रीहरी विष्णू यांचा तू अवतारच आहेस ना, तरीही तू कंसाचा वध करून आम्हाला मुक्त करण्यामध्ये 14 वर्ष का कालावधी लावलास बरं? कारण तुझ्या हातामध्ये सर्व काही होतं. तू जर विचार केला असतास ना, तू जर मनात ठरवलं असतंस तर तू 1 सेकंडसुद्धा आम्हाला त्या कैदेमध्ये ठेवलं नसतंस. पण तू एवढा वर्ष का लावले आणि कशासाठी लावले? बघा, तेव्हा श्रीकृष्ण स्वारी हसत हसत म्हणाले, प्रिय माते, माझ्या मागील जन्मामध्ये तुम्ही मला 14 वर्ष जंगलात पाठवलं होतं. ते का पाठवलं बरं? कोणत्या कारणासाठी पाठवलं? मी कोणती चूक केली होती का? माता देवकी आश्चर्यानं म्हणाली, मी तुला जंगलात पाठवलं असं का म्हणतोस बरं? हे अशक्य आहे, हे खरं नाही, याच्यावर मी विश्वास कसा ठेवू बरं? तेव्हा श्रीकृष्ण स्वारी म्हणाले, बघा आई, कदाचित तू विसरली आहेस की तुझ्या मागील जन्मामध्ये तू कैकेयी होतीस आणि माझे वडील होते ना ते वासुदेव दशरथ होते. देवकीनं विचार केला आणि मग कुतूहलाने विचारलं, या जन्मात माता कौशल्या कोण आहे बरं? कृष्णानं उत्तर दिलं, माता यशोदा. आणि हा कर्माचा परिणाम आहे ना तो कोणालाच सोडत नाही. खुद्द देवही त्यातून सुटू शकला नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये काय मिळवलं आहे ना हे महत्त्वाचं नाही, पण आपली कृती काय आहे हे महत्त्वाचं आहे ना. म्हणून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असतं. बघा, हा कर्माचा नियम आहे ना, किती निर्दोष आहे ना. शाश्वत मुक्ती हा एकमेव उपाय आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी माझ्या कर्माचं फळ भोगलं आहे आणि तू तुझ्या कर्माचं फळ सुद्धा भोगलं आहेस. बघा, आता इथे अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न विचार करत असेल की कर्माचं फळ काय मिळतं? कर्माचं फळ या जन्मामध्ये मिळतं की पुढच्या जन्मामध्ये मिळतं? आपण जे कर्म करतो ना त्यातील काही कर्माचं फळ आहे ते आपल्याला लगेच मिळत असतं आणि काही कर्माचं फळ आहे ना ते आपल्याला या जन्मानंतरसुद्धा मिळतं. त्याचप्रमाणे काही कर्म आहेत ना ज्यांची फळं आपल्याला पुढील जन्मामध्ये मिळत असतात आणि काही कर्मांची फळं दीर्घकाळसुद्धा मिळत असतात. बघा, उदाहरणार्थ, जर तुम्ही भुकेलेल्या व्यक्तीला अन्न दिलं ना तर तुम्हाला त्यातून आनंद मिळाला, तर हा आनंद लगेच आला ना आणि हे कर्म तुमच्या पुण्यकर्मामध्ये सामील झाले. आता या कर्माचं पहिलं फळ आनंद आहे आणि दुसरं फळ तुमचं सत्कर्म प्रकट झाल्यावर मिळेल. हे फळ काय असेल ना हे कोणालाच माहीत नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही चोरी केली असेल तर त्यावेळी तुमच्या मनाला काहीतरी विचलित केलं असेल, तुम्हाला भीती वाटली असेल, म्हणजे अपराधीपणाची भावना निर्माण झाली असेल ना तर हे कर्म मन प्रदूषित करेल. चोरीचे तत्कालिक फळ आहे ना ते मनाला कलुषित करत असतं. यानंतर जर तुम्ही पकडला गेलात तर तुम्हाला ते फळ वेगळंच मिळेल. आता हे कर्मानंतर पापी कर्मामध्ये सामील होऊन प्रकट होईल. म्हणजे काय? म्हणजे बहुतेक कर्माचं फळ आहे ना ते आपल्याला या जन्मामध्ये मिळत असतं आणि जुनी पाप कर्म जास्त असतील ना तर वर्तमान काळामध्ये संघर्षाने भरलेला असेल, वेदनादायक असेल. आणि जर तुम्ही चांगली कृत्य जास्त केली असतील तर वर्तमानसुद्धा खूप आनंददायी असेल. म्हणजे आपल्या कर्माचं फळ आहे ना ते भोगण्यापासून देवही वाचू शकला नाही. स्वतः भगवान श्रीरामही
कर्माचे फळ भोगण्यापासून वाचू शकले नाहीत, मग इतर प्रापंचिक प्राण्यांचे काय? बघा, रामाने बळीचा गुपचूप वध केला होता ना, याचं फळ त्यांना सुद्धा कृष्ण अवतारामध्ये शिकारीच्या बाणाने मारल्याच्या रूपामध्ये मिळालं ना. बघा, ही कथा तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला भरपूर कथा माहीत आहेत. म्हणून भगवान रामाचे वडील दशरथ यांना सुद्धा त्यांचं कर्माचं फळ मिळालं होतं. बघा, दशरथानं नकळत श्रवण कुमाराचा वध केला होता ना, त्यामुळं मुलाच्या वियोगाचे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. आणि वनवासामुळं या रामाच्या वियोगामध्ये शरीराचा त्याग करून दशरथाला याचे परिणाम भोगावे लागले. म्हणजेच काय? म्हणजेच लोकांचा कल चांगल्या कर्माकडे असावा, जेणेकरून त्यांना आनंददायी परिणाम मिळतील. आपण नेहमी सत्कर्म केले पाहिजेत, कारण सत्कर्माचे फळ असतं ना, ते नेहमीच गोड असतं. आणि हे गोड फळ आहे ना, ते प्रत्येकानं खावं. जर आयुष्यामध्ये भरपूर दुःख असतील ना, तर त्यांना सामोरे जा, पण त्या दुःखांना सामोरे जाताना भगवंताला कधीच विसरू नका. पण मनुष्य मात्र काय करतो की जेव्हा माणसाचे चांगले दिवस येतात ना, तेव्हा भगवंताचं नामस्मरण करणं सोडून देतो, आणि जेव्हा परत वाईट दिवस चालू होतात ना, तेव्हा भगवंताच्या नामामध्ये तो गुंतून जातो. म्हणजेच जेव्हा दुःख येईल तेव्हा भगवंताचं नाम घ्यायचं, आणि जेव्हा सुख येईल तेव्हा भगवंताला विसरून जायचं. मग तुमचा दुःख सोडेल का? दुःख तुम्हाला कधीच सोडणार नाही. पण जो मनुष्य, जो माऊली भक्ती मार्गामध्ये सुख येवो की दुःख येवो भगवंताचं नामस्मरण सोडत नाही ना, त्याच्या जीवनामध्ये समाधान निरंतर टिकून राहतं. आणि याच्या जीवनामध्ये समाधान आहे ना, त्याच्या जीवनामध्ये भले लक्ष्मी लेट येईल, पण जेव्हा येईल ना, तेव्हा हे हातसुद्धा कमी पडतील. एवढी धन संपत्ती, धन दौलत, एवढा पैसा येऊन जाईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. तुमचा मुलगाच जॉबला लागेल, तुमच्या जीवनामध्ये अशी काही गोष्ट घडेल ना, म्हणजे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला लक्ष्मी प्रदान होणार आहे. म्हणून घाबरून जाऊ नका. आताची स्थिती जरी वाईट असेल ना, तर येणारा काळ तुमचा आहे. फक्त कर्मांवर विश्वास ठेवा. कर्माशिवाय या जगामध्ये कुणीच नाही. कर्म म्हणजेच परमेश्वर आहे. हे तुम्हाला जर ह्या नियम तुम्ही जर या जगण्यामध्ये निर्माण केला ना, तर तुमच्या जीवनामध्ये सुख आणि सुखच निर्माण होईल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनात जर तुम्ही यशस्वी नक्कीच होणार आहात, पण समाधानी राहायचं असेल ना, तर या भक्ती मार्गामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही क्रोधावर नियंत्रण मिळवलं ना, तर तुम्ही नक्कीच समाधानी राहाल. आणि हा क्रोध आहे ना, हा क्रोधमय म्हणजे राक्षसरूपी हा रावण आहे. या रावणाला जर हरवायचं असेल ना, तर अहंकार, हा क्रोध, लोभ या गोष्टींच नष्ट करायला हव्या. आणि जेव्हा आपल्या जीवनामधून या गोष्टी नष्ट होतील ना, तेव्हा रावण आपल्या या मनामधून निघून जाईल, आणि तिथे वास्तव्यास श्रीराम येतील. आणि श्रीराम प्रभू जिथे येतात ना, तिथे फक्त नम्रपणा राहते, तिथे फक्त लक्ष्मी राहते, तिथे लक्ष्मीसोबत नारायणसुद्धा राहतो. आणि जेव्हा लक्ष्मीसोबत नारायण असतो ना, तेव्हा धन संपत्ती समाधान सर्व काही मिळून जातं. बघा, आपण कधी कधी पाहत असतो, काही कांचं आयुष्य एवढं सुंदर असतं ना, की त्यांच्या जीवनामध्ये संपत्तीसुद्धा असते, समाधानसुद्धा असतं, नम्रपणासुद्धा असते. आणि हे कशामुळं होतं बरं? कारण त्यांचा परमेश्वरावर अतूट श्रद्धा असते. भरपूर असं जीवनामध्ये कितीही संकट जरी निर्माण झालं ना, तरी त्या संकटाला तोंड द्यायला ते तयार असतात. कारण का? कारण त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराचं नामस्मरण असतं. म्हणून तुम्हाला जर भक्ती करायची असेल ना, तर ही बाह्यरंगानं भक्ती करू नका. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये या अंतरात्म्यानं भक्ती निर्माण होईल ना, तेव्हा तुम्हाला स्वतःला सुद्धा वाटेल की माझ्या जीवनामध्ये खरंच बदल झालेला आहे.
आणि तुमचे मित्रमंडळी, तुमचा परिवार असेल ना, ते सुद्धा तुम्हाला म्हणायला लागतील, किती सुंदर तुझं आयुष्य चालू आहे, किती सुंदर तुझे बोलणं आहे, तू नक्की जातोस तरी कुठे रे. बघा, असं कधी आपल्याला कोणी म्हणालं का? पण नक्कीच म्हणतील. या भक्ती मार्गामध्ये जर टिकायचं असेल ना, तर अंतर्भक्ती निर्माण करा. आणि ही अंतरात्म्याची भक्ती आहे ना, ती नक्कीच परमेश्वराची प्रचिती निर्माण करत असते, प्रचिती देत असते. तुमच्या जीवनामध्ये संकेत निर्माण होत असतात. म्हणून या बाह्य रंगाच्या भक्तीला रामराम ठोका. आणि अंतरात्म्याची भक्ती आहे ना, आपल्या मनाला आपण विचारत जा, हे परमेश्वरा, मी जे करतो ते चांगलं करतो का? प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराला मध्ये आणा. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट परमेश्वराला, भगवंताला विचारून कराल ना, तर तुमच्या जीवनामध्ये यश, धन, सर्व गोष्टी मिळून जातील. तुमचं कुटुंब आहे ना, ते कुटुंब समाधानी राहायला लागेल. म्हणून या जगामध्ये अशी कोणती जागा नाही तिथे भगवंत सामावलेला नाही. तुम्ही जिथे पाहाल ना, तिथे तुम्हाला भगवंत दिसेल. फक्त अंतरात्म्याची ही भक्ती आहे ना, ती तुमच्या अंतरात्म्यामध्ये निर्माण करा. जय जय रघुवीर समर्थ.